या फोडा. शाबास, मस्त फुटला. राम राम मंडळी, प्रीती वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर मंडळी, आज आपण एक नाही, दोन नाही, तीन पण नाही, 4 ते 5 अशा ठिकाणांना भेट देणार आहोत. तर ती कुठली आहेत ठिकाणं ती तुम्हाला लवकरच दाखवते. तर सध्या बसले आपण बसमध्ये, दाखवते कुठे जायचं आहे आज आपल्याला. तर आम्ही चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी, वज्रेश्वरी, गणेशपुरी, प्रतिशिर्डी आणि त्याचबरोबर गरम पाण्याची कुंड पाहायला जातोय. तुम्ही पाहू शकता, ही बघा. कसे ते चला आले सगळे. नारंगीचा नवीन उड्डाण पूल. मंडळी आता ही बाकी होती चालायची. काढू का? हा बघ. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. I love you. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. I love you. छुट्टियों के ये दिन है सुहाने, साथी तेरा यूं साथ रहे. बच्चों के संग बच्चे फिर बन जाए, मौज में झूमे जरा मस्ती करे. बन के बादल बन के पंछी उड़ते रहे. जीजा जी. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. I love you. सपने में मिलती है ओ थोड़ी मेरी, सपने में मिलती है. सारा दिन घूंघटे में बंद पुड़िया सी, ओए 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 ओए. सारा दिन घूंघटे में बंद पुड़िया सी अखियों में खुलती है.
तर आपण आलो आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवर, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज देवस्थान येथे. चला व्हिडिओ उभा घे. तर मंडळी, आपण पोहोचलो आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवर, ते म्हणजे आहे छत्रपती शिवाजी महाराज देवस्थान भिवंडी येथील. तर चला पाहूया. नमो पार्वती पते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. बापरे, पाय भाजले, पाय भाजले, पाय भाजले, पाय भाजले. ते बघ, अर्ध्यात आतमध्ये जाऊन पोहोचले. ते बघ, मॅडम पण तिथेच आहेत. चला 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 चला, पळा लवकर, पळा लवकर. तर मंडळी, या मंदिराचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. जर तुम्ही नाही जाऊन बघितला असेल तर नक्की चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि ह्या मंदिरात कसं याचं पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे आणि या मंदिराबाबतची सुद्धा माहिती दिलेली आहे. तर नक्की पहा हा व्हिडिओ. तरी पण आता पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला मंदिर.
नाही ना होतो पण तरी मस्त. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे आहे. हे बघ इथे सगळे दिवे लागले शिवाजी महाराजांचा जन्म. हे रात्रीचं काय सुंदर. तर मंडळी मी जास्त तुम्हाला दाखवत नाही आहे कारण की हा व्हिडिओ मी ऑलरेडी केला आहे. तर नक्की जाऊन चॅनलवर बघा. खूप सुंदर आणि अगदी डिटेल व्हिडिओ आहे. अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय वंश सिंहासनाधीश्वर महाराज राजा शिवछत्रपती महाराजांचा जय असो. नमो सरस्वती पतये. हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. चला आता या मंदिरातील निरोप घेऊया आणि जाऊया वज्रेश्वरी या मंदिरामध्ये. चालेल. तर आपण पोहोचलो आहोत आता वज्रेश्वरी मंदिरामध्ये. तर आपलं सेकंड डेस्टिनेशन आलं आहे वज्रेश्वरी मंदिर. तर तिथे पोहोचलो आहेत आपण. चला जाऊया थोड्या वेळातच. उन्हात धनाचे फिरतोय आम्ही एकदम. तर आता आपण पोहोचलो आहोत हे बघा वज्रेश्वरीच्या मंदिरामध्ये. चला आधी आपण हार घेऊया देवीसाठी आणि फुलं. आपल्या महाराष्ट्रातील अनेक प्राचीन आणि चमत्कारिक मंदिरांपैकी एक म्हणजे पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे हे श्री वज्रेश्वरी देवी मंदिर. लाखो भक्तांची श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचा इतिहास तब्बल 300 वर्षांहून अधिक जुना आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या मंदिराची पौराणिक कथा व पेशवेकालीन इतिहास. सन 1739 मध्ये मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनानी चिमाजी अप्पा पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक वर्षे युद्ध सुरू असूनही विजय मिळत नव्हता. अशावेळी चिमाजी अप्पांनी देवी वज्रेश्वरी समोर नवस केला की जर वसईचा किल्ला जिंकला तर मी तुझे भव्य मंदिर उभारेन. लोककथेनुसार देवीने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन विजयाचा मार्ग दाखवला. अखेरी 16 मे 1739 रोजी मराठ्यांनी वसई किल्ल्यावर विजय मिळवला आणि नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजी अप्पांनी हे मंदिर बांधण्याचा आदेश दिला होता. मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम भव्य दगडी पायऱ्या आणि दीपमाळा दिसते. मंदिराची रचना एखाद्या किल्ल्यासारखी असल्यामुळे दूरवरून पाहिल्यावर हे मंदिर एखाद्या लहान गड असल्याचा भास होतो. मुख्य प्रवेशद्वारावरील नगारखाना आणि तटबंदी आजही पेशवेकालीन स्थापत्यकलेची आठवण करून देतात. गाभाऱ्यात विराजमान असलेली वज्रेश्वरी देवी हे आदिशक्तीचे स्वरूप मानली जाते. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात आणि देशभरातून भाविक येत असतात.
भक्तांचा असा विश्वास आहे की देवी मनोकामना पूर्ण करते व संकटापासून संरक्षण करते. पुराणानुसार महर्षी वशिष्ठ यज्ञ करत असताना देवेंद्राने त्यांच्यावर वज्रास्त्राचा प्रहार केला होता. तेव्हा माता पार्वतीने वशिष्ठ ऋषींचे रक्षण करण्यासाठी ते वज्रास्त्र स्वतः घेऊन टाकले. त्यामुळे देवीला वज्रेश्वरी म्हणजेच वज्रावर विजय मिळवणारी देवी असे नाव प्राप्त झाले. ही देवी आदिशक्ती आणि दुर्गा मातेचे एक शक्तिशाली असं रूप मानलं जातं. देवी वज्रेश्वरीच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक गोष्ट लगेच लक्ष वेधून घेते, ती म्हणजे मंदिराच्या आवारात आणि परिसरात असलेली शिवपिंडी. या शिवपिंडी केवळ दगडी मूर्ती नसून त्या शिव आणि शक्तीच्या अखंड नात्याचे प्रतीक मानल्या जातात. हिंदू धर्मात भगवान शिव आणि आदिशक्ती हे एकमेकांशिवाय अपूर्ण मानले जातात. म्हणूनच शक्तिपीठाच्या परिसरात शिवलिंगाची स्थापना करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. वज्रेश्वरी देवीच्या या मंदिराच्या क्षेत्रातही अनेक शिवपिंड स्थापित करण्यात आलेले आहेत. भाविक देवीच्या दर्शनासोबत या शिवपिंडीवर जलाभिषेक करतात, बेल अर्पण करतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात. विशेषतः श्रावण महिना व महाशिवरात्र अधिक मासात या शिवपिंडींना मोठे धार्मिक महत्त्व प्राप्त होते. या मंदिराच्या आवारात दत्त मंदिर दिसत आहे. चला दत्तगुरूंचं दर्शन घेऊया. या दत्त मंदिरामध्ये इथे औदुंबराचे झाड आहे, जे कापलेले नाही, ते तसेच्या तसे आहे. खूप सुंदर वाटतंय ना. आणि इथे आम्ही उन्हाळ्यात आलो होतो तेव्हा आमची ना खूप हालत खराब होती. आणि सध्या तर माहितीच आहे तुम्हाला तापमान काय आहे. मला फक्त एक थंबनेलसाठी फोटो काढायचा होता, पण तरी पण तिथे ना अगदी उभं राहण्याची ताकद नव्हती. तवा तापावा तसं अगदी जमीन तापलेली होती. त्यामुळे उन्हाळ्यात इथे आलात तर नक्कीच तुम्ही सॉक्सचा वापर नक्की करा इथे. गेल्या पळत नाहीत ग. चालता नाही आलं, चालता नाही आलं. आई त्याच्यावरून ये. कडक उन्हाचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही इथे येताना नक्की ही काळजी घ्या, कारण की हे दगडी बांधकाम आहे ना, त्याच्यामुळे उन्हामुळे ते जे दगड आहेत ती तापत होती आणि खूप सारे चटके लागत होते. तर तुम्ही एवढी थोडी काळजी घ्या. उन्हात आलात तर टोपीचा वापर करा, कारण की उन्हाळा खूपच वाढलेला आहे. आता आम्ही इथून प्रसाद घेत आहोत. चला. दोन टोप्या सेम आहे तापाला पण नाही गेलं, 150 झाले. चवीला नाही ना, चवीला खरंच प्रेम असावं तर असं नाही. नाही रोजच एवढं असतं. नाही नाही रोज असतं. तुम्ही लोक आज बाहेर पडलाय, घरात ना बाहेर पडतंय कोण ते सांगा. त्यांना लागणारच. आपण कसे होम डिपार्टमेंट वाले घरात राहतो. काय झाली होती? ए तुझी ओटी आहे ना, माझी तुझ्याकडे आहे ना माझी ओटी, तिकडे जाईल. पुरा गरमी, हाय गरमी झाली होती आणि आम्ही लिंबू सरबत पितोय सगळेजण. परत तुला काय पाहिजे लिंबू सरबत मध्ये? सब्जा मध्ये थंड पिताय ना सगळेजण. अजून एक घेते मी. दोन घेतेस? चला पटापट पटापट. माझं होतं आम्ही चढ.
आहोत आता तिसऱ्या स्टॉपवर, ती म्हणजे प्रति शिर्डी येते. चला पाहायला जाऊया आता. बंद असतो हा जास्त करून. आम्ही त्या साईडने आलो होतो, एकदा आलो होतो ना तेव्हा. हा, म्हणजे ते त्या साईड. मशरूम इथेच आहे. सिटी फिरवते आम्ही. आपली शिट्टी वाजली पाहिजे. तर नाही तर छोटी छोटी मंदिरं आहेत आतमध्ये. चला ना हे बघ किती आहे ती. मस्त आहेत. शिर्डीला कशा वस्तू जपून ठेवलेल्या आहेत साईबाबांच्या, तसे इथे आतमध्ये काचेच्या आतमध्ये आहेत जपून ठेवलेल्या वस्तू. पण आता लाईट गेल्यामुळे आपल्याला दिसत नाही आहेत. आम्ही मंदिरात आलोय आणि मंदिराची लाईटच गेली. आमचं बॅड लक आहे, लाईटच गेलेली आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आहे मस्त शांतता आहे ना. काळोख आहे म्हणून दिसत नाही, पण हा फोटो तुमच्यासाठी मी दाखवते की कसं दिसतंय साईबाबांचं मंदिर उजेडामध्ये. तर खूप मोठा असा सभा मंडप दिसतोय तुम्हाला, पाहू शकता. वरती पण आहे, वरती पण दाखवते तुम्हाला. हे बघा वरती पण आहे. खूप छान असं सुंदर असं सभा मंडप आहे. तर नक्की भेट द्या या मंदिराला. आता आपण बाहेर कुठे अजून मंदिर आहे ती बघूया. शिवशंकर ते महादेवाचं आहे, गणपती बाप्पा, आणि ते नवग्रहाचं. आणि ही अशी मोठी मूर्ती आहे शिवशंकराची. तर या मंदिराचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जर पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. जलाराम बाप्पांचं दर्शन घ्या इथे. आम्ही जिथे इथं घेऊन फिरतोय बघा. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. आम्ही बघा तुमची छत्री घेऊन फिरतोय. गणेशपुरीला इथून एंटर केलेलं आहे आपण. हा, एक नंबर दिसतो. मंदिर आहे, काय सीन वाटतं ना. हो मस्त सीन वाटतं. चला, चौथा स्टॉप आहे गणेशपुरी. बघूया. ठाणे जिल्ह्यातील निसर्गरम्य डोंगर रांगांच्या सानिध्यात वसलेले गणेशपुरी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर अध्यात्म, श्रद्धा आणि शांततेचा अद्भुत संगम आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक वेगळीच दिव्य ऊर्जा अनुभवायला मिळते. गरम पाण्याची कुंडे, सद्गुरू नित्यानंद महाराजांचा पवित्र आश्रम आणि हजारो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले गणेशपुरी मंदिर ही अशी जागा आहे जिथे भक्ती आणि अध्यात्माचा अनुभव प्रत्येक पावलावर जाणवतो. हे ना गणेशपुरी. हा मी केरळमध्ये जन्मलेले नित्यानंद महाराज संपूर्ण भारतभर भ्रमण करत अखेरीस 1930च्या दशकात गणेशपुरी येथे स्थायिक झाले. त्या काळी गणेशपुरी हे एक छोटेसे गाव होते. त्यांच्या आगमनानंतर हे ठिकाण देश विदेशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. नित्यानंद महाराज फार कमी बोलत असत. त्यांचा संदेश शब्दांपेक्षा
त्यांच्या उपस्थितीतून अनुभवायला मिळत असे. ध्यान, आत्मज्ञान आणि अंतर्मनातील परमेश्वराचा शोध यावर त्यांनी भर दिला होता. नित्यानंद महाराजांच्या आश्रमाजवळ प्राचीन भीमेश्वर महादेव मंदिर स्थित आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून शेकडो वर्षापासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते. असे मानले जाते की या परिसरातील गरम पाण्याची कुंडे आणि भीमेश्वर महादेव यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. मंदिराभोवती असलेले नैसर्गिक गरम पाण्याची कुंडे भूगर्भातील उष्णतेमुळे तयार झाले आहेत. या कुंडांमध्ये स्नान केल्याने शरीराला आराम मिळतो आणि मन खूप प्रसन्न होतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गणेशपुरीतील कुंडांमध्ये विशेषतः अधिक महिना, महाशिवरात्र व इतर धार्मिक उत्सवांच्या काळात हजारो भाविक येथे स्नान करण्यासाठी येतात. स्नानानंतर भगवान शंकराचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. येथे एकूण 3 कुंड आहेत. त्यातल्या एक कुंड सुकलेलं आहे. त्यातल्या दुसऱ्या कुंडात आम्ही उभे आहोत. इथे खालून असे पाण्याचे झरे आहेत, एकदम छान. गणेशपुरीच्या बाहेर खूप सारे हॉटेल आहेत, पण हॉटेलमध्ये तुम्हाला नाश्ता करायचा नसेल तर तुम्हाला उत्तम असं अन्नपूर्णा भोजनालय इथे आहे. 25 रुपयामध्ये नाश्ता आणि 40 रुपयामध्ये पोटभर असं जेवण भेटतं. तर तिथे नक्की जाऊन ते जेवण आणि नाश्ता ट्राय करा. खूप भरपूर असतं. आधी ऑर्डर करण्याआधी जरा बघा, कारण की खूप जास्त नाश्ता आणि खूप जास्त जेवण असतं. तर एकच आधी ऑर्डर करा, कारण की आम्हाला पण तेच झालं की आम्ही 2-2 प्लेट वेगवेगळ्या प्लेट ऑर्डर केल्या आणि आम्हाला नंतर कळलं की बापरे, एवढं जेवण तर जाणारच नाही. त्याच्यामुळे ऑर्डर करताना आधी एक प्लेट बघा की किती आहे, तुम्हाला पुरेशी होईल, मगच तुम्ही तिथे ऑर्डर करा. अधिक मासात संध्याकाळच्या वेळी नदी, तलाव किंवा पवित्र कुंडांमध्ये तेलाचा किंवा तुपाचा दिवा सोडण्याची प्राचीन परंपरा आहे. हा दिवा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार वाहत्या पाण्यात दिवा अर्पण केल्याने मनातील नकारात्मक दुःख आणि अडथळे दूर होतात. तसेच भगवान विष्णू आणि पवित्र नद्यांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. दिव्यांची ज्योत ज्ञान, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. नदीतील वाहत्या पाण्यात तरंगणारे दिवे जीवनाचा प्रवासाचे प्रतिनिधित्व करतो. जसा दिवा अंधार दूर करतो, तसंच भक्तांच्या जीवनातील संकटांचा नाश हो अशी प्रार्थना देखील केली जाते. अधिक मासात पहाटे पवित्र नदी, कुंड किंवा तीर्थक्षेत्रात स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे. स्नानानंतर दीपमान केल्यास पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. अनेक भक्त या काळात दानधर्म, अन्नदान, विष्णू सहस्त्रनाम पठण आणि भजन कीर्तन करतात. तर आम्ही आलो आहोत तानसा नदीमध्ये दिवे सोडण्यासाठी. पाहू शकता तुम्ही. तर आम्ही आलोय आमच्या 5व्या ठिकाणाच्या इथे पाण्यामध्ये. वजेश्वरी गणेशपुरीचे इथे आहे पाणी आणि इथे आहे प्रतिशिर्डी. हे पाहू शकता, इथे प्रतिशिर्डी आहे आणि या साईडला दिसतंय ना, इथे थोडं व्हाईट दिसतंय, ते आहे या साईडला आहे बघा. थोडंसं झूम करते पाहिजे तर मला दाखवू शकते. ह्या साईडला इथे आहे गणेशपुरी. अगं इथे राहणारच नाही ना. तर आम्ही आलोय अधिक मासामध्ये इथे दिवे सोडण्यासाठी वजेश्वरीला. हे आमचं 5वं ठिकाण आहे. हे पाहू शकता, इथे आलोय सगळे. आणि या साईडला आहे गणेशपुरी आणि या साईडला आहे प्रतिशिर्डी. ते प्रतिशिर्डी नको मला अजिबात नको. पाणी आहे मस्त. मला नको, मी काय नाही डबल कपडे आणले. कॅमेरा आहे नको. तर ही मला भिजवते आहे आणि कपडे नाही आणलेले दुसरे.
कॉफी पिणारी. ही कॉफी पिणारी. कॉफी ना 2 कॉफी आहे. अजून कोण कॉफी पिणार? लोकांना ही मुलगी पसंत आहे का? मुलगी पसंत आहे. ए मुलगी पसंत आहे. ए बघा इकडे पटकन. ए फक्त ए नाही फक्त चहा आणली. पोहे कुठे आहेत विचार. याद आ रहा है तेरा प्यार याद आ रहा है तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद हो याद आ रहा है तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए मला पटापट नाही चालू शकत. पाटा 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 चित्र जोडलं. आम्ही लास्ट मंदिर खरं म्हणजे चांदीप करणार होतो. जे ऑलरेडी मी मंदिर केलेलं आहे आत्मलिंगेश्वर करून. तर ते पण तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पण नक्की पहा. 5 पांडवांनी हे मंदिर स्थापित केलं होतं. आत्मलिंगेश्वर चांदीप ऋषींचा जो आश्रम आहे तिथे आहे विरारला. तर खूप सुंदर मंदिर आहे. तर तिथे आम्ही जाणार होतो पण तिथे 6 वाजता ऑलरेडी मंदिर बंद होतं तर जाऊन उपयोग नव्हता. त्याच्यामुळे आम्ही आलोय द्वारकाधीश मंदिरामध्ये. चला पाहूया द्वारकाधीश मंदिर. तर आता द्वारकाधीश मंदिरात आम्ही आतमध्ये तर जाणार नाही आहोत. ज्यांना जाणार आहेत ती जात आहेत आतमध्ये कारण की खूप थकलो आहे. आणि द्वारकाधीश मंदिराचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे. तर तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि नवीन जे आहेत लोक तर त्यांच्यासाठी सबस्क्राईब करा नक्कीच. लाईक करा शेअर करा. आणि त्याचबरोबर ना माझ्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्ही. बरं वहिनी कसं वाटलं बघती? छान वाटलं. वर्षा आणि रोहिणी एन्जॉय केला आम्ही दिवसभर. मस्त वाटलं ना? खूप मस्त वाटलं. खूप आम्ही चांदीपला जाणार होतो ऍक्च्युअली पण ना चांदीप 6 वाजता ते मंदिर बंद होतं. पण ते मंदिर एक देवळात आपल्याला जायचं नसतं पण देव कधी कधी आपल्याला बोलवून घेतो ना तसं. पण ते मंदिराचा मी व्हिडिओ केलेला आहे. दिवसभर इतकं उन्हातानात ना आम्ही फिरून इतकं थकलो होतो की मला अजिबात मंदिरात जाण्याची इच्छा नव्हती. कारण की आम्ही द्वारकाधीश मंदिर खूपदा पाहिलेलं आहे. आमच्या घराजवळ आहे त्यामुळे आम्ही इथे येतच असतो. पण तरी पण ना सर्वांना पाहायचं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो. तिथपर्यंत गेल्यानंतर हळूहळू पायऱ्या चढलो आणि पायऱ्या चढून डायरेक्ट मंदिरात गेलो. तर आम्हाला डायरेक्ट VIP दर्शनच भेटलं. त्याच्यामुळे आम्ही पटकन आतमध्ये गेलो. पण म्हणतात ना देवाने बोलवलं का आपण त्या मंदिरात जातो तसंच झालं. आम्ही जाणार नव्हती त्या मंदिरात तरी पण मी त्या मंदिरात आतमध्ये गेली आणि 2 मिनिटं शांतपणे श्री द्वारकाधीशाचं मस्त दर्शन घेतलं आणि बसून राहिली मस्त की खूप छान वाटलं. तर बघू चला आता कुठल्या मंदिरांमध्ये भेट देणार आहे मी तुम्हाला लवकरच कळवेन. तर आधी घेऊया द्वारकाधीश मंदिरामधील श्री द्वारकाधीश भगवंताचे दर्शन.
VIP दर्शन. तर या मंदिराचा किती व्हिडिओ जण आलाय देखील बघू माझ्या दे. चॅनलवर आहे, तर नक्की जाऊन चेकआउट करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी माते की जय. वज्रेश्वरी माते की जय. नित्यानंद महाराज की जय. अस्तित्व सगळ्याचा विजय असो. चला, टाटा, बाय बाय. एल निनोचं वातावरण असताना इतक्या गरमीमध्ये हा व्हिडिओ बनवणं खरंच अशक्य होतं आणि मी घरी आल्यानंतर माझी खूप तब्येत बिघडली होती. मला डॉक्टरांकडे जावं लागलं होतं आणि 2 ते 3 दिवस मी घरातनं बाहेर देखील पडली नव्हती. तर ह्यामागे खूप सारी मेहनत असते मंडळी. तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण की माझी मेहनत घालवते ती नक्कीच तुम्ही कन्सिडर करा असं मी मानते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.